ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय आहे, पितृपंधरवाडा. बघा जुन्या ज्या पद्धती आहेत आणि आजचं जे पाश्चात्य विचार, नवीन आधुनिकरण आणि त्या जुन्या पद्धती आज बदलत गेल्यात आणि मग नवीन नवीन पद्धती तयार होतात. तर पितृपक्षामध्ये पूर्वी काय करायचे, पिंडदान. आपल्याला आपल्यावर ज्याचे उपकार आहे आणि त्याची परतफेड करण्याचा दिवस म्हणजे पिंडदान. आठवण का त्यांनी माझ्याकरता काहीतरी केलेलं आहे. पण आज काय झालं आहे, आज बेमान जग झालं आहे. कलियुग याचा अर्थ काय आहे, उपकाराची आठवण न ठेवणारं युग, त्याचं नाव कलियुग. आणि मग याची परंपरा अशी आहे का ज्या वेळेला कर्ण हा कुंतीचा पहिला मुलगा होता आणि तो पाण्यात सोडला होता. त्याला दुर्योधनाने 5 गाव जागीरदार दिली आणि कर्ण कसा होता, उदार कर्ण. तो लोकांना दान द्यायचा. त्याला त्याच्या याच्यात सोन्याचा दात होता आणि एक ब्राह्मण आला, त्याला सोनं लागत होतं, त्यांनी दात पाडून त्याला दिला, म्हणजे सोनं दान केलं. पण त्यांनी पितृतर्पण अन्नदान केलं नाही. आणि तो ज्या वेळेला मेल्यानंतर स्वर्गामध्ये त्याला असं सोन्याच्या थाळीमध्ये आणि सोनं भरून त्याच्यापुढं ठेवलं. म्हणजे मग असं का, म्हणून तू जे कर्म केले ते कर्म तुला मिळतं. बघा आज आपण गुगल पेवाला जे पैसे जर पाठवतो ना, आपण ज्याला पाठवतो त्याला ते पैसे जातात. म्हणजे विज्ञान आणि शास्त्र याची दोघांची सांगड आहे. विज्ञान हे कशापासून तयार झालं, अध्यात्मापासून तयार झालं. ज्या वेळेला कुरुक्षेत्रामध्ये लढाई चालू होती आणि इकडं संजय धृतराष्ट्राला ते सांगत होता का संजयाला ते दिसत होतं. आणि त्याच धर्तीवर आज हे टेप टी व्ही चालू आहे. आणि मग ते जे आपण पैसे एखाद्याला पाठवले ते त्याला मिळतात, तसं आपण जे तर्पण केले जातं ते तर्पण त्या गेलेल्या व्यक्तीला मिळतं, हा सिद्धांत आहे. आणि मग त्याला या पितृपंधरवाड्यामध्ये पृथ्वीवर यावं लागलं आणि त्याच्या पितरांना ते तर्पण करावं लागलं, अशी परंपरा आहे. दोघंजण भाऊ होते. एक गरीब होता, एक श्रीमंत होता. त्या श्रीमंतांना खूप लोक बोलवले, अन्नदान केलं, पण त्यांनी जे आपण नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य काय दाखवला नाही. आणि मग दुसरा एक गरीब होता, त्याच्यापाशी काहीच नव्हतं, पण त्याने काय केलं, असं इस्तू पेटवला आणि त्या इस्तूच्या याच्यामध्ये त्याच्या काय असेल थोडंफार ते टाकलं. आता ज्या वेळेला ते पित्र आले त्यावेळेला यांचे सगळे मित्रपरिवार जेवण करत होते आणि त्यांना काही ठेवलेलंच नव्हतं. आणि याच्याकडे आले, यांनी कसं का व्हायना शिळपाकं ठेवलं होतं, तर त्या शिळपाकं ठेवल्यामुळं त्याने ते खाले आणि तृप्त झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. तर बघा काही दिवसांना याला गरिबी आली, याच्या काहीच राहिलं नाही. ज्याने ते तर्पण केलं होतं त्याच्या घरी सुख समृद्धी शांती. म्हणून आपल्या याच्यामध्ये जे काही आजारपण येतात, काही दरिद्री येते, दुःख येतं, तर त्याला काय म्हणतात, पितृदोष. म्हणजे तो जो गेलेल्या लोकांचा आत्मा आहे, तो आत्मा समाजाने नसल्यावर तो दुःखाच्या, दरिद्रीच्या, संकटाच्या रूपानं किंवा काहीला संततीच होत नाही अशा रूपानं तो आत्मा फिरत असतो आणि तो यांना बाधित होतो. म्हणून हे अन्नदान आणि तीर्पुदान, कावळा, गाय, कुत्रा आणि भुकलेला प्राणी, मुंग्या, यांना जे अन्नदान करायची प्रथा आहे ती तेव्हापासून आहे. आणि मग जीवनामध्ये तुम्ही किती पैसे दिले, आज लोक मोठमोठे पैशावाले देवस्थानाच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये जाऊन दान करतात आणि त्यांना वाटतं आम्हाला पुण्य मिळेल, पण ते काही त्यांना पुण्य मिळत नाही. तुम्ही भुकेलेलं अन्न, प्राणी मात्राला जे दया कराल तेच तुमच्या उपयोगी पडेल. असं हे तर्पणाची विधी आहे. जय भैरवनाथ.